मार्कचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 8 मी वाचतो, समोर लक्ष द्या. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या विश्वासणाऱ्यांना, आपल्या मागे येणाऱ्यांना एक दाखला सांगतो की जे देवाचं वचन ऐकावयास येतात किंवा जे देवाकडे येतात किंवा देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांच्या द्वारे बोलायचा आणि त्यांना समजावून द्यायचा की देवाचं मन काय आहे किंवा देवाची योजना काय आहे, देव आपल्याविषयी काय विचार करतो, त्याला आपल्याकडून काय हवं आहे, तो काय कोणत्या गोष्टी संबंधीच्या आपल्याविषयीच्या योजना आखून आहे, ह्या सगळं काही प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांच्या द्वारे सांगायचा. आणि या दाखल्यांमध्ये हा एक दाखला आहे जो फार प्रख्यात दाखला आहे. येशू ख्रिस्त जेव्हा शेतकऱ्यांमध्ये हा उभा होता आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शेतकऱ्यांना देवाचं राज्य म्हणजे काय किंवा देवावरचा विश्वास म्हणजे काय किंवा देवावर विश्वास ठेवल्यावर नेमकं होतं तरी काय, हे गोष्ट पटवून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. तो त्याच्यातला एक थोडासा भाग आपण वाचला. प्रभू येशू म्हणाला की पहा, पेरणारा बी पेराव्यास निघाला आणि मग काही बी वाटेवरती पडले. जे बी वाटेवरती पडले ते चिमण्या आल्या आणि ते बी खाऊन गेले. पेरणारा पुढे गेला आणि मग त्याचा पेरता पेरता काही बी खडकाळ जमिनीवरती पडलं, ते उगवलं, परंतु ती जमीन खडकाळ होती, दगड होते, तिकडे पुरेशी माती नव्हती, म्हणून त्या बियांना रोप उगलं, परंतु त्याचं मूळ त्याला धरता आलं नाही आणि म्हणून कालांतराने ते करपून गेलं. आणि मग परत पेरणारा पुढे जातो बी पेरायला आणि मग काही बी काटेरी झुडपांमध्ये पडतं. आता काटेरी झुडपं तिकडे अगोदरच असल्यामुळे जे बी पेरलं गेलेलं आहे त्या बीचं वाढ पूर्ण झाली नाही, ती वाढ खुंटली गेली, कारण आजूबाजूला काटेरी झुडपांनी त्याला ग्रासून घेतलं आणि पेरणाऱ्याने जेव्हा बी पेरलं त्या अंकुरित झालं, त्याचं रोपटं झालं, परंतु पुरेशी वाढ झाली नाही, कारण काटेरी झुडपं आजूबाजूला होती, त्यांनी वाढ खुंटवली. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की पहा, पेरणारा अजून पुढे पेराव्यास गेला आणि ते बी चांगल्या जमिनीत पडलं आणि चांगल्या जमिनीत पडल्यामुळे त्या बियाने चांगला तग धरला आणि मग कुठे 30 पट फळ आलं, कुठे 60 पट फळ आलं आणि कुठे 100 पट फळ आलं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पुढे सांगत आहे की ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐकोत. येशूचे शिष्य विचारतात, हे तुम्ही एवढं मोठं सांगितलं, याचं कारण तरी काय, हे हाय काय, नेमकं काय सांगितलं तुम्ही एवढं मोठं. तेव्हा येशू म्हणाला की तुम्हाला नाही समजणार तर कोणाला समजणार. मग येशू सांगतो की पेरणारा बी पेरायला निघाला. बी म्हणजे देवाचं वचन. आणि जी जमीन आहे, जमिनीच्या विषयी जेव्हा सांगितलं जाते, जी जमीन दुसरं तिसरं काही नसून ती तुमच्या हृदयाची जागा आहे, ते तुमचं जीवन आहे, ते तुमचं हृदय आहे. ज्याचं हृदय वाटेवरच्या जमिनीसारखं आहे तो जेव्हा वचन ऐकतो तेव्हा परमेश्वर येशू म्हणाला की जे बी वाटेवरती पडतं ते उघड्यावरती असतं आणि मग आकाशातील पाखरे येऊन ते लगेच खाऊन टाकतात, ते अंकुरित पण होत नाही आणि त्याला रोपटं पण येत नाही, कारण पडल्या वाटेवरती पडल्या ते पक्षी येऊन खाऊन टाकतात. तसं जी लोक फक्त बघण्यासाठी येतात, बघू जरी काय आहे, विश्वास ठेवायचा त्यांचं काय नामोनिशान नसतो, फक्त बघण्यासाठी, आणि म्हणून ना देवाची वचनं त्यांना कळत, ना देवाच्या साक्षी त्यांना कळत, आपण त्यातले नाही. मग परमेश्वर प्रभू येशू म्हणतो पेरणारा अजून पुढे गेला, मग काही बी खडकाळी जागेवरती पडलं. हे खडकाळी जागेची जमीन म्हणजे अशा हृदयाची लोक जी परमेश्वराचा शब्द ऐकतात आणि त्यांना फार बरं वाटतं आणि मग ते आनंद करतात आणि मग ते स्वीकारतात, पण जेव्हा परीक्षा येते तेव्हा मग ते विश्वास सोडून देतात. ही ती लोक आहेत. खडकाळीवरती पडलेले बीज जे आहे ते उगायला उगतं ते, परंतु जमीन कशी आहे, कडक आहे. जमीन कशी आहे, दगडाची आहे. पुरेशी माती नसल्यामुळे त्याची मुळं घट्ट पकडून ठेवत नाहीत आणि म्हणून जेव्हा अशा हृदयाची लोक, खडकाळी जमिनीच्या वृत्तीची लोक वचन ऐकतात, आनंद पण करतात, स्वीकारतात, पण परीक्षेची वेळ येते, शैतान हात धुवून मागे लागतो, तेव्हा मग विश्वास पण गेला बाजूला आणि मग वचन पण गेली बाजूला, मग कोण विश्वास ठेवायला बघत नाही.
आणि मग बरं प्रभू येशू म्हणाला की पेरणारा अजून पुढे गेला आणि मग काही बी काटेरी झुडपांमध्ये पडलं. आता काटेरी झुडपं तिकडे अगोदरच असले म्हणजे याचा अर्थ असा आहे की माती तिकडे पुरेशी आहे, माती पुरेशी आहे, म्हणूनच तर तिकडे काटेरी झुडपांनी आपलं साम्राज्य उभं केलं. काटेरी झुडपं तिकडे फळाला फुलाला आली आणि त्या जागेवरती देवाचं वचन पडलं. परंतु ती काटेरी झुडपं एवढी जास्त असल्यामुळे त्या रोपट्याला, त्या परमेश्वराच्या वचनाला, त्या बीला पूर्ण वाढ घेता आली नाही, त्याची वाढ खुंटली. ही त्या पद्धतीची लोकं आहेत. ही जी काटेरी झुडपा ज्यांच्याविषयी लिहिलेलं आहे, ही त्या पद्धतीची लोक, ही येतात, ही विश्वास पण ठेवतात, ही आनंदाने स्वीकारतात पण, आणि मग देवाला प्रभू पण मानतात. परंतु संसाराच्या चिंता, ह्याची चिंता, त्याची चिंता, कामाची चिंता, शेजारच्याची चिंता, नातेवाईकाची चिंता, नुसतं चिंता करून त्याचं पुढचं काही समजतच नाही आहे. आणि म्हणून त्यांना जेवढं देवामध्ये धाव घ्यायची असते, त्यांना जेवढं देवाच्या नावामध्ये आशीर्वाद मिळवायचा असतो, त्या आशीर्वादांपासून ते मुक्तात. कारण त्यांची वाढ खुंटते. का? कारण दिमागामध्ये सगळं काही भरलेलं आहे. ह्याची चिंता, त्याची चिंता, प्रत्येक गोष्टीची, संसाराची चिंता, प्रत्येक गोष्टीची चिंता आली आणि म्हणून वाढ खुंटली गेली. आणि मग परमेश्वर म्हणतोय, जे आज आपण वाचणार आहोत, आज आपण शिकत आहोत, की पेरणारा अजून पुढे गेला आणि काही बी चांगल्या जमिनीत पडलं. आणि जेव्हा ते चांगल्या जमिनीत पडलं तेव्हा तिकडे 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ आलं. देवाने सांगितलं, ही ती लोकं आहेत, ही ती त्या वृत्तीची लोकं आहेत जे देवाला पूर्णपणे प्रतिसाद देता. म्हणजे कोण? म्हणजे तुम्ही देवाला जिवंत प्रतिसाद देणारे आहात. तुमची भूमी चांगली आहे. जिवंत देवाला प्रतिसाद देणारी लोक कोण? तुम्हीच. चांगली जमीन कोणाला म्हणतोय येशू? तुम्हालाच. आणि जेव्हा प्रभू म्हणतोय की जेव्हा हे बी चांगल्या जमिनीत पडतं तेव्हा पीक येतं. फक्त त्याच्यामध्ये काही तफावती असतात. ती म्हणजे कुठे कोणाच्या तरी शेतामध्ये 30 पट येईल, कोणाच्या तरी 60 पट येईल आणि कोणाच्या तरी 100 पट पीक येईल. प्रभू येशू म्हणतोय की तुम्ही विपुल फळं दिल्याने देवाचे गौरव होतात. तुमच्या जीवनाला विपुल फळं येतात. तुमच्या जीवनातून चांगल्या गोष्टी बाहेर पडतात. तुमच्या जीवनातून आध्यात्मिक गोष्टी, देवाला आवडणाऱ्या गोष्टी बाहेर पडतात. तेव्हा ती तुमच्या जीवनाच्या झाडाला आलेली फळं असतात. परंतु जेव्हा आपण चांगली जमीन आहोत, परमेश्वर आपल्याला चांगली जमीन म्हणतो आहे. आज शनिवारचा दिवस आहे, पाहिजे तर तुम्ही शेतामध्ये नांगर जुंबत असते, पाहिजे तर तुम्ही शेतामध्ये अजून काहीतरी काम करत असते, अजून कोणतरी कोणाचं तरी लग्न असतं, पाहिजे तर तुम्ही तिथे पण गेले असते, पण तुम्ही तिथे गेला नाही. कारण देवाने तुम्हाला आज दिवशीची हाक मारली आणि त्या हाकेला तुम्ही ओहो देऊन इथपर्यंत आलात. तुम्ही चांगल्या जमिनीची लोक आहात. तुम्ही चांगल्या जमिनीची लोक आहात. माझ्यापेक्षा शेती करणं तुम्हाला चांगलं माहिती. मी मुंबईचा माणूस आहे, मला शेती नाही माहिती, पण आजचं वचन तुम्हाला फार कळेल. आज देव तुमच्याशी बोलेल, आज देव तुमच्या हृदयाशी बोलेल आणि आजचं तुम्हाला पक्क कळणार. कारण हा दाखलाच मुळात येशूने शेतकऱ्यांच्या समोर अशासाठीच सांगितला की त्यांना कळावं की माझ्या राज्यातून तुम्ही आशीर्वाद कसा काही घेऊ शकाल. आता पेरणारा चांगल्या जमिनीत पडलं, तुम्हाला एवढं तर कळालं की तुम्हीच चांगली जमीन आहात. तुमचं हृदय देवाच्या दृष्टीमध्ये चांगलं आहे, तुमचं जीवन देवाच्या दृष्टीमध्ये चांगलं आहे. आता देव तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये त्याची वचनं पेरतोय. वचनांच्या द्वारे तो तुम्हाला विश्वास देतोय. वचनांच्या द्वारे तो हे दाखवतोय की मी तुझ्याबरोबर आहे, तू घाबरू नको. वचनांच्या द्वारे तो हे दाखवत आहे की तू एकटा नाही आहेस, मी स्वर्गातून तुला पाहतोय आणि तुझ्याकडे लक्ष आहे माझं. फार फार तुम्ही आशीर्वादित लोक आहात. येशू ख्रिस्त आपल्याकडे आलेल्या जमावाला पाहून म्हणाला, धन्य तुमचे डोळे आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत काय? देवाच्या गोष्टी. कारण ते पाहत आहेत काय? देवाचे गौरव, देवाचा चमत्कार. आता थोड्या वेळाने साक्षींची वेळ सुरू होईल. कितीतरी लोक साक्ष देतील. ही साक्ष म्हणजे स्वर्गातून देवाने केलेला हस्तक्षेप आहे आणि त्याचा उघड उघड गौरव आहे जो त्याने आपल्यावरती केलेला आहे. अद्भुत अद्भुत. तुम्ही ते ऐकत आहात जे पुष्कळ नीतिमानाने ऐकण्याची उत्कंठा दर्शवलेली, पण त्यांना ऐकता नाही आलं. तुम्ही ते पाहत आहात जे पुष्कळ नीतिमानांनी आणि भविष्यवक्तांनी पाहण्याची उत्कंठा दर्शवलेली, पण त्यांना पाहता नाही आलं. मग येशू म्हणाला त्यांच्या मागे येणाऱ्यांना की तुम्ही ते पाहताय, तुम्ही ते ऐकताय, याचा अर्थ देवाच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही धन्य माणसात. म्हणूनच त्याने तुमच्या डोळ्यांना आणि कानांना धन्य ठरवलेले आहे. आता शिकण्याची गोष्ट अशी आहे की चांगल्या जमिनीत पडलेलं बी मग ते कुठे 30 पट फळ आणतं, कुठे 60 पट फळ आणतं आणि कुठे 100 पट फळ आणतं. आपल्याला किती पट फळ आणायचं आहे? 100 पट. 30 पटमध्ये नाही राहायचं आहे.
60पटमध्ये नाही रे. आता तुम्ही शेती केली असेल, नांगरणी पेरणी जे काय असेल ते केलं असेल, तुम्ही जेवढी मेहनत घेताय त्या मेहनतीला पुरेसं एवढं फळ यायला पाहिजे तर तुम्हाला आनंद वाटणार. पण तुम्ही जेवढी मेहनत घेतली, जेवढा वेळ घालवला, जेवढा पैसा खर्च केला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पीक आलं नाही, मग मन कसं उदास होतं, मन कसं निराश होतं की अरे मी केवढी मेहनत केली ह्या वेळेला मी चांगलं पाणी दिलं, ह्या वेळेला चांगलं खत वापरलं, ह्या वेळेला मी चांगलं बियाणं वापरलं, पण पीक काय आलंच नाही. दुःख होतं ना. त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतोय की माझी लोक जेव्हा मी वचनं पेरीन, जेव्हा मी विश्वास देईन, तेव्हा त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनातून 100 पट फळ आलं पाहिजे. ही त्याची स्वतःची इच्छा आहे, ही त्याचं स्वतःचं काम आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की तू कुठे 30 पट, कुठे 60 पट आणि कुठे 100 पट येतं. आपण 30 आणि 60 वरती नाही जाणार, आपण 100 पट वरती. आपण येशूच्या शाळेतला टॉपर विद्यार्थी बनणार, एकदम हुशार, की देव म्हणला पाहिजे स्वर्गातून की हा माझा प्रिय पुत्र आहे, ही माझी प्रिय कन्या आहे, हिच्याविषयी मी संतुष्ट आहे. तो म्हणला पाहिजे. मग आता हे होणार कसं? कुठे 30 पट, कुठे 60 पट, कुठे 100 पट. आता माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती. आता ज्याच्या शेतामध्ये 30 पट फळ आलेलं आहे त्यांनी काहीतरी गडबड केलेली आहे, आणि ज्याच्या शेतामध्ये 100 पट फळ आलंय, पुरेपूर फळ आलंय, त्यांनी काहीतरी जास्त मेहनत केलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काम करत असताना 100 पट फळ आणायचं असेल, देवाची वचनं जेव्हा आपण स्वीकारतो, देवावरती विश्वास ठेवतो, एखादी साक्ष ऐकून आपण विश्वास ठेवतो, तेव्हा तो विश्वास एवढा पक्का पाहिजे, तेव्हा तो विश्वास एवढा फळाला यायला पाहिजे की स्वर्गातून आशीर्वाद खेचता आले पाहिजेत, नुसतं मागता नाही. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलं एका रक्तस्रावी स्त्रीविषयी. तुम्हाला माहिती आहे, ही स्त्री 12 वर्षापासून रक्तस्रावाच्या आजाराने पिडलेली होती. 12 वर्ष हिच्या अंगातून रक्त जात होतं, त्यामुळे तिला भयानक अशक्तपणा आला होता. तिच्या आजारपणाविषयी बायबल इथपर्यंत सांगतं की तिने आपला होता नव्हता तो सगळा पैसा त्या एका आजारासाठी खर्च केला. ती सगळे पैसे संपले, मेहनत संपली, आणि मग पुष्कळ वेळ, पुष्कळ पैसा तिने खर्च केला, काही फरक पडला नाही. आणि मग निराशेमध्ये असताना तिला कोणीतरी येशूविषयी सांगतं. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून तिला हृदयात विश्वास वाटतो की येशू एवढ्या लोकांना बरं करतोय, लंगड्यांना चालतं करतोय, मुक्यांना बोलतं करतोय, इतकंच काय तर मेलेले सुद्धा उठवतोय, तर तो परमेश्वर माझ्या जीवनात पण काम करेल असा तिचा विश्वास वाटतो. ही जाते तिथे जिथे येशू आहे आणि बघते तर काय, येशू ख्रिस्त भर जनसमुदायाच्या मध्ये आहे. येशू ख्रिस्ताला फार मोठ्या गर्दीने गराडा घातलेला आहे. येशू त्या गर्दीच्या मधोमध उभा आहे. लोक त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याला काहीतरी सांगण्यासाठी, त्याला विचारण्यासाठी, त्याच्याकडनं सल्ला घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. आणि ही स्त्री जिला 12 वर्षापासून रक्तस्रावाचा त्रास, ही अशक्त, कमजोर, ही बघते येशू ख्रिस्त तिकडे गर्दीच्या मधोमध आहे. तुम्हाला माहिती आहे की गर्दीमधून प्रवास करणं म्हणजे काय साधं काम नाही आहे. ते चांगल्या अंगाने हट्टाकट्टा माणूस पण गर्दीतून प्रवास करायला 4 टाइम विचार करतो. आणि ही कमजोर स्त्री आहे, ही आजारी आहे, आणि ही बघते की गर्दी फार मोठी आहे, पण ती अंतःकरणात विश्वास बाळगते. काय बाळगते की मी त्याच्या कपड्याला स्पर्श करीन तर मी बरी होईन. आणि मग ही त्या गर्दीत कशीबशी शिरते, कशीबशी शिरून ह्याला त्याला धक्का मारून इकडून तिकडून असं करून येशूच्या कपड्याचा एक धागा तिच्या हाताला लागतो. आणि ज्या वेळेला हाताला लागतो त्याच वेळेला ती 12 वर्षाच्या त्रासातून पूर्णपणे बरी होते. पण तुम्हाला माहिती आहे का की येशू ख्रिस्त समोरच्या दिशेने होता, समोर लोकांशी बोलत होता, आणि ही स्त्री मागून आली, मागून तिने कपड्याला स्पर्श केला आणि येशूच्या आतून सामर्थ्य बाहेर निघालं. विश्वासात एवढी ताकद आहे की तुम्ही स्वर्गातून आशीर्वाद खेचू शकता. विश्वासात एवढी ताकद आहे की तुमच्या विरोधात असलेले नीतीचे जे ऋणपत्र आहे ते तुम्ही खोडून काढू शकता. तुमच्या विश्वासात जाम ताकद आहे, परंतु त्या विश्वासाची ताकद परिपूर्ण तुम्हाला वापरता यावी, ती परिपूर्ण तुम्हाला घेता यावी, ही देवाची इच्छा आहे. म्हणजेच तुम्ही 100 पट फळ देणारा माणूस व्हायला पाहिजे. आता कुठे 30 पट येतं आहे, कुठे 60 पट येतं आहे, कुठे 100 पट येतं आहे. तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पाहिजे. तुम्हाला 30 पटवालं पाहिजे, 60 पटवालं पाहिजे, 100 पटवालं पाहिजे, काय आहे. तुम्ही विपुल फळ देणार, तुम्ही देवाचे गौरव घेणार. तुम्ही विपुल फळ देणार, तुम्ही देवाच्या आशीर्वादांमध्ये राहणार. तुम्ही विपुल फळ देणार, तुम्ही देवाच्या सतत नजरेमध्ये राहणार, सदैव नजरेमध्ये. मग आता 100 पट फळ यायला काय करायला पाहिजे. आता 30 पटवाल्यांनी काय केलं असेल आपण पाहूया. समजा तुम्ही शेती केलेली आहे, तुम्ही चांगली ट्रॅक्टर बोलवून चांगली मळणी केली असेल, आणि मग त्याच्यामध्ये नांगर फिरवला असेल, उत्तम प्रतीचं बियाणं लावलं असेल, आणि लावलात आणि 4 महिने गेलातच नाही शेतावरती. काय वाटतं तुम्हाला, पीक येईल की नाही येईल. गेलेच नाही तिथे बघायला की जनावर खातोय की नाही खात आहे,
त्याला खत मिळतंय की नाही मिळतंय, त्याला चांगलं पाणी मिळतंय की नाही मिळतंय, काय नाही बघायला गेले तुम्ही, असंच सोडून दिलं. मी लई उच्च प्रतीचं बियाणं लावलेलं आहे, यंदाला पीक येणारच, पण 100 पट नाही येणार. कारण जेव्हा त्याला पाणी घालायचं होतं त्यावेळेला पाणी घालायला तुम्ही गेले नाही, जेव्हा खताची गरज होती तेव्हा खत घालायला तुम्ही गेले नाही, म्हणून त्याला 100 पट नाही येणार. येईल पण किती, 10, 20, 30. कोणीतरी चांगलं पाणी पण घातलं, बियाणं पण घातलं, चांगलं खत पण घातलं, सगळं काही व्यवस्थित होतं, परंतु रात्रीचा जनावर तिकडे येऊन खाईल म्हणून त्यांनी शेताला कुंपणच घातलं नाही. रात्रीचा जाऊन घरी जाऊन झोपायचा. तो म्हणतो मी दिवसभर कष्ट केलेला आहे, आता रात्री काही बघायची गरज नाही. पण रात्रीला जर जनावर येऊन खाऊन गेलं मग तुला किती पट पीक मिळणार? 60 पट. पण एखादा माणूस ज्याने खत पण चांगलं घातलेलं आहे, पाणी पण बरोबर देतो आहे, बियाणं पण चांगल्या प्रतीचं लावलं, वेळोवेळी जाऊन शेतामध्ये पाहणी करतो, तिकडे देखरेख करतो, जंगली जनावर येऊ नये म्हणून तिकडे कुंपण घालतो, एवढंच काय तर रात्री स्वतःला जाऊन पहारा देतो, तर मग मला सांगा ह्याच्या शेतामध्ये किती पट फळ येणार? 100 पट फळ येणार. अगदी त्याप्रमाणे आपल्याला आत्म्यामध्ये व्हायला पाहिजे. जेवढं तुम्ही त्याप्रमाणे आत्म्यामध्ये व्हाल तेवढंच तुम्ही देवाच्या राज्यातून प्राप्त कराल. 100 पट पीक येण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातून फार आत्मिक जीवनातून फार गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा जाऊन ते होतं, त्याशिवाय नाही होत. कधी कधी बऱ्याच वेळेला असं होतं, बायबलमध्ये येशू ख्रिस्त म्हणाला की एका मंदिरामध्ये 2 जण प्रार्थना करायला गेले. एक माणूस होता फरुशी आणि दुसरा होता जकातदार. जकातदार माणसाला लोक पापी समजत आणि त्यांचं जीवनमान तशाच पद्धतीचं असायचं. परंतु फरुशी जो माणूस होता तो देवाचे नियम जे जुना करार आहे त्यातली वचनं कट्टरतेने पाळणाऱ्यांतल्या पंथातला एक माणूस, त्याचा दाखला येशू ख्रिस्ताने दिला. येशू म्हणाला की एक माणूस प्रार्थना करायला गेला फरुशी, आणि त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की हे प्रभू, मी लुबाडणारा नाही, मी अधर्मी नाही, मी व्याभिचारी नाही, आणि माझ्या मागे जो जकातदार उभा आहे त्या जकातदारासारखा सुद्धा मी नाही. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि प्रत्येक कमाईचा 10% मी तुला देतो. आणि मग त्याची प्रार्थना झाली. बायबलमध्ये येशू म्हणाला, त्याच्या मागे एक जकातदार माणूस उभा होता. ह्यानी देवा स्वर्गाकडे नाही बघितलं, ह्यानी मान खाली घातली आणि ऊर बडवले, म्हणाला हे प्रभू, माझं पाप्यावर दया कर. येशू म्हणतो जकातदाराची प्रार्थना ऐकून त्याच्या पापाची क्षमा होऊन तो आपल्या घरी निघून गेला. परंतु तो जो नीतिमान बोलते फरीसी जो होता तो तसाच राहिला. सांगा का ह्या माणूस आध्यात्मिक आहे असं दिसून येतं, कारण तो म्हणतो मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, प्रत्येक कमाईचा 10% मी देतो, आणि मी व्याभिचार करत नाही, मी अधर्मी नाही, मी लुबाडणारा नाही, सगळं काही व्यवस्थित होतं. मग गाडी फसली कुठे याची? सगळं काही व्यवस्थित आहे. मग देवाने याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं का नाही? वरकरणी बघता हा चांगला वाटतोय, परंतु देवाने याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं का नाही? ह्याच्या जीवनाच्या झाडाला 100 पट फळ आलं का नाही? त्याचं कारणच असं आहे की ह्यानी वरकरणी सगळं काही केलं, परंतु त्याने आपला स्वभाव सोडला नव्हता. त्याचा स्वभाव काय होता? मी पवित्र. त्याचा स्वभाव काय होता? मी नीतिमान. त्याचा स्वभाव काय होता? दुसऱ्यांचे दोष काढणं. हा पापी, हा लुबाडणारा, हा व्याभिचारी, हा अधर्मी, मी बाबा तसा नाही. त्याचा स्वभाव काय होता? न्याय करणं. काय म्हणाला तो प्रार्थना? येशू ख्रिस्त काय म्हणतोय की त्याने अशी प्रार्थना केली की माझ्या मागे जो जकातदार उभा आहे त्याच्यासारखा सुद्धा मी नाही. म्हणजे जकातदाराचा न्याय त्याने परमेश्वरासमोर केला. हा त्याचा स्वभाव होता. एकीकडे त्याचा उपवास प्रार्थना होती, एकीकडे त्याची दानधर्म पण होता, एकीकडे तो स्वतःला पापापासून आलिप्त पण ठेवत होता, पण त्याने आपल्या स्वभावावरती काम केलं नाही. आणि त्याने आपल्या स्वभावावरती काम केलं नाही म्हणजेच त्याने दोष देण्याचा स्वभाव सोडला नाही, न्याय करण्याचा स्वभाव सोडला नाही, त्याने दुसऱ्यांचे दोष दाखवण्याचा स्वभाव सोडला नाही, स्वतःला गर्व उंच करण्याचा स्वभाव सोडला नाही. तिकडे त्याची गाडी फसली आणि म्हणून त्याच्या जीवनाच्या झाडाला किती पट फळ येणार? 30 पट. बस, त्याच्या पुढे नाही. कारण देवाच्या राज्यात केलेलं काम आणि गाळलेला घाम विसरायला देव अन्यायी नाही आहे. तुम्ही कशीही प्रार्थना करा, तोडकी मोडकी, 2 तासाची, 3 तासाची, अर्ध्या तासाची, कशीही करा, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला स्वर्गाच्या राज्यातून देव ऐकतो आणि त्याच्यावरती आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून फरुशी माणसाने उपवास केली, त्याचं प्रतिफळ मिळेल. फरुशी माणसाने दान केलं, प्रतिफळ मिळेल. फरुशी माणूस स्वतःला आलिप्त ठेवतोय, प्रतिफळ मिळेल. पण त्याने आपला स्वभाव सोडला नाही. चुकीचा स्वभाव, चुकीची वागणूक, वाकडी चाल. खेकडा माहिती आहे ना तुम्हाला? आता इथे काय बोलतात काय माहिती नाही, पण खेकडा कसा बघतो समोर पण चालतो असा.
तसं काही लोकांना ती सवय असते पापामध्ये, हा बघतात समोर, मी बाबा देवाकडे लक्ष ठेवून आहे, मी बाबा देवाकडे लक्ष ठेवून आहे, पण घरामध्ये भांडणं करतोय, घरामध्ये व्यसन करतोय, घरामध्ये बायकोला मारतोय आणि इकडे येऊन सांगतो मी बाबा देवावर लक्ष ठेवून आहे. नाही, तुझ्या जीवनाच्या झाडाला 100 पट फळं नाही येणार. आपण वरकरणी जरी आपण आध्यात्मिक असलो दिसत असलो तरी आपल्याला आतमधून पाहणारा किंवा आपलं अंतःकरण पाहणारा, अंतःकरण जाणणारा परमेश्वर मोठा आहे. त्याला सगळं माहिती आहे. आपण कशी प्रार्थना करतो, काय करतो, कसं करतो, सगळं त्याला माहिती आहे. जेवढं तुम्ही आत्म्यामध्ये सतर्क राहता आध्यात्मिक जीवनात, जसं शेती करताना कसं सतर्क राहावं लागतं, एवढ्या टायमात पाणी शेताला लागलंच पाहिजे, एवढ्या टायमात हा काळ, एवढा आठवडे झाले, एवढा महिना झाला की खत फवारणी झालीच पाहिजे, नाही तर कीड लागेल, एवढा टाईम झाला तर कापणी झालीच पाहिजे. सगळ्याचा एक टाईम टेबल आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्याला आत्म्यात पण टाईम टेबल ठेवावा लागतो. आत्म्यात पण आवड निवड सवडप्रमाणे चालत नाही ते. एखाद्या माणसाने चांगलं बियाणं पेरलं आणि मग चांगली मळणी झाली, लावणी झाली, सगळं काही व्यवस्थित झालं आणि मग नंतरला तो म्हणाला आज मी काही शेतात जात नाही, आज माझा फेवरेट TV सिरियल लागलेला आहे, आता तो मी बघणार आणि मला मूड होईल ना तेव्हा मी शेतात जाईन. अशा पद्धतीचा शेतकरी आपल्या जीवनात कधीच यशस्वीपणाचं जीवन जगू शकणार नाही. ते अगदी त्याप्रमाणे मी प्रार्थना करेन पण कधी जेव्हा मला काहीतरी गरज पडेल तर, मी प्रार्थना करेन पण कधी जेव्हा माझ्या जीवनात काहीतरी संकट येईल तर. मग तुमच्या जीवनाच्या झाडाला किती पट फळ येणार मला सांगायची गरज नाही आहे. पण जो म्हणेल काही झालं तरी मी रोज प्रार्थनेला बसणार, रोज देवाचं वचन ऐकणार, रोज देवाचं वचन बोलणार, त्या माणसाच्या जीवनामध्ये 100 पट फळ आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला कसं व्हायचं आहे, 100 पट फळ देणारा माणूस व्हायचं. 100 पट. देवाला सगळं माहिती असतं म्हणून आपल्याला बाह्य, जसा तो फरुशी माणूस होता ज्याच्याविषयी येशूने सांगितलं, हा बाहेरून आत्मिक वाटत होता कारण त्याचा उपवास दिसतोय, त्याचा दानधर्म दिसतोय. हे चुकीचं असं नाही आहे, हे चांगलं आहे. पण एके ठिकाणी तुम्ही उपवासामध्ये आहात, प्रार्थनेमध्ये आहात, बायबल वाचत आहात, प्रार्थना ऐकत आहात, पण घरामध्ये तुमचं जरासं काही चुकलं की डायरेक्ट तुम्ही बॉम्बच फोडाल की बापरे मला माहितीच नाही, एकमेकांची डोकी आपटाल, एवढं भांडण. अरे बापरे, स्वतःची सवय सोडली आहे का, गर्भपणा सोडलाय का, व्यसन सोडलंय का? दिसताय तर प्रार्थनेतच, दिसताय तर तुम्ही प्रार्थना करतानाच, पण तुम्ही व्यसन सोडलंय का? तुम्ही तुमच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवलं आहे का? तुम्ही तुमच्या झोपेला नियंत्रणात ठेवलं आहे का? पुष्कळ लोकांना झोप म्हणजे कंट्रोलच होत नाही. जास्त करून बायबल वाचताना झोपा येतात, जास्त करून प्रार्थनेला बसल्यावर प्रवचन ऐकताना झोपा येतात. तेच तुम्हाला हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर 2 तासाचा एक चांगला पिक्चर लावून दिला की किती झोप येऊ दे, तुम्ही नाहीच झोपणार, लिहून घ्या माझ्याकडून. हा झोप येते, झोप येते, झोप येते. आणि मग तसं नाही होत. ते 100 पट फळ यायला पाहिजे. परमेश्वर म्हणतोय तुला 100 पट फळ यायला पाहिजे, कारण माझ्या दृष्टिकोनामध्ये तुझी जमीन चांगली आहे, तुझं हृदय माझ्या दृष्टिकोनात चांगलं आहे. मी त्याच्यात बी पेरते, तो इन्व्हेस्ट करतो, त्याची बी, त्याचं वचन तो इन्व्हेस्ट करतो. एक एक साक्ष जेव्हा तुम्ही ऐकता, ती एक एक साक्ष तुमच्या हृदयामध्ये देव पेरत असतो. एक एक वचन तुम्ही ऐकता, देव तुमच्या हृदयामध्ये ते पेरत असतो. एक एक वचन तुम्ही बोलत असता, देव तुमच्या हृदयामध्ये ते पेरत असतो. ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, तो तुमच्यामध्ये भरतो. आता तुमचंच घ्या, तुम्हीच शेतकरी आहात. तुम्ही आता पेरणी बिरणी झाली असेल, आता फारसं काही नसेल काम उरलेलं, परंतु तुम्ही काहीतरी आशा बाळगून आहात की एवढ्या महिन्यामध्ये एवढं पीक येईल, एवढी पोती पीक येईल, आणि आलंच नाही. मग काय कराल? दुकानदाराला जाऊन माराल काय, कसलं बी दिलंस मला म्हणून? पाणीवाल्याला जाऊन माराल काय, कसलं पाणी सोडलंस माझ्याकडे म्हणून? प्रॉब्लेम तुमच्याकडेच आहे, कारण जेव्हा तुम्हाला पाणी द्यायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही गेले नाही, जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये खत घालायचं होतं तेव्हा तुम्ही केलं नाही. अगदी त्याप्रमाणे आत्म्याचं तसंच आहे. ज्या वेळेला तुम्हाला प्रार्थना करायला पाहिजे त्याच वेळेला करायला पाहिजे. नाही बाबा आता माझं मूड नाही, आता मला झोप आली, आता माझं मूड नाही, आता जेवण माझ्या अंगावरती आलं. काही लोकांचे जेवण जाम अंगावर येतं, जेवले की डायरेक्ट झोपायलाच, मागे पुढे काहीच नाही. मग तसं नाही चालणार. देवाच्या राज्यात तुम्हाला 100 पट, तुम्हाला किती पट पाहिजे तुमच्यावरती आहे. एखादा माणूस सगळं काही व्यवस्थित करतोय, त्याने स्वभावात पण बदल केला आहे, त्याने वागण्यात बदल केला आहे, त्याने चालण्यात बदल केला आहे, त्याने समाजामध्ये राहताना त्यांनी बदल केला आहे, स्वतःच्या घरामध्ये राहताना. काही लोक असं असतात की समाजात राहताना चांगले राहतात, की बघून असं म्हणेल बापरे काय संत माणूस आहे, शांत माणूस आहे, आणि घरामध्ये बायकोनी जेवणामध्ये मीठ कमी घातलं की तिला मारायलाच सुरुवात करतो. अशी पण माणसं आहेत. आपल्याला असं ढोंगी माणूस नाही व्हायचं आहे. आम्ही समाजात पण शांत दिसले पाहिजे आणि आमच्या घरात पण शांत दिसले पाहिजे, म्हणजे देवाची शांती आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या घरामध्ये काम करताना आपल्याला दिसेल. आणि जेव्हा आपण असं जगतो तेव्हा देवाला हे फार आवडतं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे जकातदाराविषयी, जक्काई जकातदार
हा माणूस फार लुबाडणारा माणूस होता. या माणसाचं जीवन फार भ्रष्ट होतं, पापी होतं. त्याला बघून लोक तोंड फिरवायची. हा आला, ह्याच्याकडनं काहीतरी चांगलं होईल असं कोणालाच वाटलं नाही, कारण तो लोकांकडनं लुबाडायचा. घेण्याची वृत्ती सतत, म्हणजे सतत त्याला हाव वाटायची. सतत काहीतरी माझ्याकडे पाहिजे, काहीच सोडायचं नाही, जगात काहीच सोडायचं नाही, सगळं आपल्या ताब्यात पाहिजे असं त्याचं वृत्ती. फार मोठा श्रीमंत, जकातदारांचा अधिकारी. आणि एक दिवस, आता एवढा मोठा श्रीमंत माणूस म्हणजे येशूची गोष्ट त्याच्यापर्यंत पोचणं काही मोठी गोष्ट नव्हती, कारण फार लोक त्याच्या संपर्कात होती. येशूच्या नावाने लोक बरी होत आहेत, येशूच्या द्वारे लोक बरी होत आहेत, मेलेले उठत आहेत. मग ह्याला उत्कंठा झाली की मला पण बघायचं आहे तो येशू आहे कसा, म्हणजे एवढी लोक त्याच्या मागे वेडे का झालेत, काय बरं असं करतो तो, आणि दिसतो कसा तो, उंच आहे, ठेंगणा आहे, जाडा आहे, कडका आहे, काळा आहे, गोरा आहे, कसा आहे तो, बघायचं आहे त्याला. आणि मग होतं असं की त्याला कळतं की येशू अमुक अमुक ठिकाणी आलेला आहे. हा तडक जातो धावत. आता येशू जिकडे असतो तिकडे एकांत नसतो, येशू जिकडे आहे तिकडे गर्दीच गर्दी. आणि मग तिकडे पण गर्दी होती. आणि हा ठेंगणा, ह्याची उंची कमी, ह्याला येशू दिसे ना, काय करू इकडून तिकडून जायचा प्रयत्न करतोय. आणि लोक थोडी त्याला वाट देणार आहेत, कारण लोकांच्या डोक्यात बसलेला तो, कारण हा लुबाडणारा माणूस, ह्याला कशाला जागा द्या, चल मागे, असं बोलणारी लोक. म्हणून कोणी त्याला जागाच दिली नाही. शेवटी ह्याला येशूला बघायचंच आहे, म्हणून त्याने आयडिया लावली. बघितलं कुठनं येशू जाणार आहे, ज्या दिशेला येशू जाणार आहे त्या दिशेवरती एक उंबराचं झाड होतं. ह्या झाडावरती कसा बसा तो चढला. आता हा ठेंगण्या माणसाने झाडावर चढणं जाम कठीण, तरी तो चढला. आणि मग येशू ख्रिस्त त्या वाटेने जात असताना येशू तिथे थांबला त्या उंबराच्या झाडाजवळ. येशूने दृष्टी वर केली आणि येशू म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. तेवढ्यात आजूबाजूची लोक संतापली. हा माणसाच्या घरी कशाला चालला येशू, हा माणूस काही चांगला थोडी आहे, हा कोणाचं चांगलं करत नाही, म्हणून ह्याचं पण काही चांगलं होता कामा नये, असं लोकांची कुरकुर चालली. हा पापी माणूस, ह्याच्याकडे कशाला चाललाय देव, ह्याच्याकडे कशाला चाललंय येशू, ह्याला काय माहिती नाही का, अमका तमका बरं कुरकुर चालू आहे. येशूला माहिती आहे सगळं काय चालू आहे ते, परंतु येशूने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. जक्काई पण ऐकते की लोक माझ्याविषयी किती चिडलेले आहेत, जक्काई पण लक्ष देत नाही. का? कारण येशू माझ्या घरी येणार आहे हा त्याला आनंद होता. येशूचं त्याने आगत स्वागत केलं. येशूचे शिष्य आणि येशूंचं खानपान त्यांच्या घरामध्ये होतं, सगळं काही तिकडे चालू होतं. येशूशी त्यांनी वेळ घालवला, येशूशी त्यांनी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये काय होतं काय माहिती, देवाचं एक फार मोठं सामर्थ्य तिथे दिसतं. जक्काईचं हृदय बदलतं आणि लोकांच्या समोर उभा राहून सांगतो, पहा, ज्या मी माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून गोरगरिबांना वाटून देतो, आणि ज्याचं मी लुबाडलंय त्याला 4 पटीने मी परत करतो. जक्काईचं फार मोठं परिवर्तन होतं, पूर्णपणे बदलतो तो. आणि मग लोकांमध्ये तो वाटायला जातो लोकांमध्ये. तेव्हा ती लोक बघतात, कोण लोक, जी त्याच्याविषयी कुरकुर करतात, अरे हा माणूस तोच आहे ना जो कोणाचं भलं करत नाही, दुसऱ्याचं छिनून घेतो, दुसऱ्याचं लुबाडतो. आणि हे काय, हा संपत्ती विकतोय काय, लोकांना देतोय काय, गोरगरिबांना मदत काय करतोय, आणि ज्याचं लुबाडलंय त्याला 4 पटीने परत काय देतोय. याचा अर्थ येशू ख्रिस्तासमोर त्याचं परिवर्तन झालं. एवढंच नव्हे तर समाजामध्ये जाऊन सुद्धा त्याचं परिवर्तन झालं. नुसतं घरापुरती आपण आत्मिक, नुसतं बाहेरच्या लोकांपुरती आत्मिक नव्हे, किंवा नुसतं घरापुरती आत्मिक नव्हे, तुम्ही जिथे कुठे जाल, जिथे कुठे वावराल, जिथे कुठे जगत आहात, तिकडून तुम्ही आत्मिक दिसले पाहिजेत, अशासाठी की तुमच्याकडे बघून लोकांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा की येशूच आपल्या जीवनाचा तारणारा आणि प्रभू आहे म्हणून. आणि जेव्हा तुम्ही असं करता ते फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. 100 पट पीक येणं फार महत्त्वाचं आहे. पुष्कळ लोक ह्या स्तरापर्यंत पोचत नाहीत, 30 पट 60 पटपर्यंत राहतात. जास्त वेळ प्रार्थना करत नाहीत, कधी कधी जास्त वेळ रेग्युलर प्रार्थनेला येत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण आपल्या टाईम टेबलनुसार जाऊया, आवडीनिवडीनुसार जाऊया, सवडीनुसार जाऊया, वेळ मिळेल तेव्हा जाऊया. मला सांगा, तुम्ही शेती करता, तुम्ही कधी असा विचार केला की मला वेळ मिळाला ना तर मी शेतात जाईन, मला वेळ मिळाला ना तर मी फवारायला जाईन? नाही, ते तुम्हाला फवारायलाच पाहिजे. वेळ जेव्हा आली आहे तेव्हा फवारलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही देवाला सांगितलंय की ह्या वेळेला मी प्रार्थनेला बसणार, ही वेळ मी तुझ्या प्रार्थनेसाठी देणार, शनिवारचा दिवस मी निकनेला प्रार्थनेला जाणार, जे ज्या दिवशी ठरवलेलं आहे ते त्या दिवशी करत जा. आणि जे ज्या दिवशी ठरवलेलं त्या दिवशी कराल, त्याच वेळेला स्वर्गाच्या राज्यातून तुमच्या जीवनात आशीर्वाद येईल आणि तुम्ही साक्ष द्यायला पुढे याल. म्हणून हटू नका. फक्त थोडंसंच आहे, थोडीशी मेहनत, थोडासा त्याग, थोडासा वेळ जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्ही फार मोठ्या गौरवाला सामोरी जाल. तुम्ही अशी भूमी बनाल. ध्यानात घ्या, परमेश्वर म्हणतो की जी भूमी आपली उपज करणाऱ्यांना नुसते काटकुसळे उपजवून देते, म्हणजे ज्या जमिनीतून मेहनत केल्यावरती सुद्धा, पाऊस पाडल्यावरती सुद्धा, वेळ घालवल्यावरती सुद्धा त्या जमिनीतून काही येत नाही, काय उत्पन्न येत नाही. येऊन काय येतं? काटकुसळे.
ती भूमी शापित होण्याच्या बेतात आलेली असते, तिच्यावरती श्राप येईल. परंतु जी भूमी ज्याच्यावरती वेळ खर्च होतो, देव इन्व्हेस्टमेंट करतोय आणि ती आपली उपज करणाऱ्यांना जेव्हा फळ देते, फळ, तेव्हा बायबल म्हणतं ती भूमी आशीर्वादित होण्याच्या बेतात असते. म्हणजेच ते आपल्यासाठी आहे. तुम्ही ती चांगली जमीन आहात, फक्त थोडक्यासाठी आपल्याला घालवायचं नाही आहे. 30 पटामध्ये तुम्ही खुश राहाल का? 60 पटामध्ये तुम्ही खुश राहाल का? की तुम्हाला 100 पट हवा आहे? मला परमेश्वराला 100 पट फळ द्यायचं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये पेरणी करणारा माणूस नव्हे, माझ्या जीवनामध्ये पेरणी करणारा येशू आहे. येशूची वचनं आम्हाला कळतात. येशू आपली साक्ष आम्हाला देतो. इकडे एखादा माणूस येऊन साक्ष देतो, तेव्हा काय समजतं त्याच्यातून? कोणी बरं केलं? तो म्हणतो येशूने बरं केलं. कोणी व्यसनातून बरं केलं? तो म्हणतो येशूने केलं. कोणी तुमच्या जीवनात शांती दिली? तो म्हणतो येशूने केलं. जेव्हा इकडे येशूने केलेल्या गोष्टी तुमच्या कानावरती पडतात, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता, तेव्हा ध्यानात घ्या, देव तुमच्यामध्ये ते पेरत असतो. आणि पेरल्यानंतर सगळी जबाबदारी आपली आहे. जेव्हा ती जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडतो, जेव्हा ती जबाबदारी आपण पूर्णपणे सतर्क राहून पूर्णपणे ती जबाबदारी पार पाडत असतो, तेव्हा आपल्या जीवनाच्या झाडाला भरपूर फळं येतात. आणि जेव्हा तुम्ही फळ देता, देवाला फार आनंद होतो. जेव्हा तुम्ही फळ देता, हे फक्त परमेश्वरासाठी नव्हे, हे स्वतः तुमच्यासाठी सुद्धा फार उपयोगीचं आहे. कारण तुम्ही आता मला सांगा की जी जमीन सुपीक आहे, जी जमीन चांगली उपज करून देते, त्याच्यामध्ये मेहनत घ्यायला आनंद वाटतो, त्याच्यामध्ये मेहनत घ्यायला बरं वाटतं. परंतु जी भूमी खडकाळीने भरलेली आहे, बघावं तिकडे खडक खडक खडक, आणि कितीही पेरा तुम्ही, कितीही चांगलं पाणी घाला, कितीही चांगलं बियाणं पेरा, त्याच्यात काय उगवतच नाही. त्याच्यात तुम्हाला मेहनत करायला आवडेल काय? नाही म्हणणार. मग जर तुम्ही नेहमी देवाच्या गोष्टी ऐकून, देवाच्या गोष्टी पाहून, देवाने जी वचनं तुमच्या हृदयात पेरली ते करून जेव्हा तुम्ही देवाला फळं देता, म्हणजेच आपलं जीवनमान सुधारता, आपली पापं सोडता आणि शांतीने राहता, लोकांमध्ये प्रेमाने राहता, घरामध्ये प्रेमाने राहता, तेव्हा तुमच्या जीवनाच्या झाडाला फळ येतं. आणि जेव्हा ती फळं येतात, देवाला आनंद होतो. जेव्हा फळ येत नाही, तर तुम्ही तुमच्यावरूनच अंदाजा घ्या मग देवाला काय वाटत असेल. आपण एक माणूस असून आपल्याला असं, माणसाला एक सवय आहे, माणसाकडे एक असा गुण आहे की जिकडून फायदा नाही आहे तिकडे जास्त काम करत नाही माणूस. जिकडून फायदा नाही आहे तिकडे जास्त काम करत नाही किंवा तिकडे जास्त मेहनत घ्यायला बघत नाही. पण जिकडून जास्त फायदा आहे, जिकडून जास्त मेहनत आहे, जिकडून जास्त फळ आहे, तिकडे माणूस जास्त फायदा घेतो. तर माणसाची ही गत आहे. देव आपल्याकडे किती धीराने पाहत असतो. देव बघत असतो, आज मी याला हे वचन सांगतो, आज मी याला हे वचन शिकवतो, आज मी हिला हे वचन सांगतो, आज मी यांच्यासमोर ही साक्ष उभी करतो, मग हा ऐकेल, ही ऐकेल, आणि मग हिच्या जीवनामध्ये माझं वचनाचं बी पडेल आणि ही एक दिवस ही फळ देईल. ही देवाची इच्छा असते. म्हणून किती लोक पण अशी साक्ष देतात की एखाद्याची साक्ष ऐकतात. ती गेल्या शनिवारी मी ती साक्ष ऐकली. एका भावाला काहीतरी डोळ्याचा त्रास होता आणि या भावाला डोळ्याचा त्रास होता म्हणून त्याने यूट्यूबवरती प्रार्थना बघायला गेला. आणि प्रार्थना बघायला गेला तर डायरेक्ट तिकडे साक्ष लागली. तेव्हा त्या यूट्यूबवरती साक्ष ऑलरेडी एका बहिणीची चालू होती जिला दिसत नव्हतं. ती म्हणाली की मला दिसत नव्हतं, मी प्रार्थना केली, प्रार्थनेमध्ये आली आणि आणि मी डोळ्यावर हात ठेवून वचनं बोलली, मला बरं वाटलं. ह्या भावाने ती साक्ष बघितली, त्याने पण आपल्या डोळ्यावरती हात ठेवला आणि तशीच वचनं बोलली जशी तिने बोलली. आणि त्यांनी साक्ष दिली की जशी तिने वचनं बोलली ती बरी झाली, मी पण वचनं बोललो आणि माझ्या डोळ्यात पण बरं वाटायला लागलं. आणि त्यांनी साक्ष दिली इकडे येऊन. ही केवढी मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण ऐकतो, देव अशासाठीच ऐकवतो, देव अशासाठीच सांगतो, देव अशासाठी. आता आपण इकडे जे एकत्र आहोत, तुम्ही जे इथे वेळात वेळ काढून आलेला आहात, तुम्ही देवाच्या दृष्टिकोनामध्ये फार चांगले आहात. देव इन्व्हेस्ट करतो, प्रत्येकावरती इन्व्हेस्ट करतो. छोटा असोत मोठा असोत, श्रीमंत असोत गरीब असोत, निरक्षर असोत नाही तर साक्षर असोत, वृद्ध असोत नाही तर मुलगा असोत, लहान बालक असोत, सगळ्यांसाठी देव इन्व्हेस्ट करत असतो. सगळ्यांसाठी देव काही ना काहीतरी बोलत असतो. आणि जेव्हा ते बोलतोय तेव्हा आपण ते आतमध्ये सामावून आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. जे वचन आपण ऐकतो त्याच्यावरती मननचिंतन केलं पाहिजे. जी देवाची वचनं आपल्याकडे येतात त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवनमान चालवलं पाहिजे. जेवढं आपण जीवनमान त्याच्यावरती चालू, देवाच्या वचनांवरती मननचिंतन करू, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक फळ येतील आणि आपल्या जीवनाच्या झाडाला अधिकाधिक फळ यावी. त्यासाठी स्वर्गाच्या राज्यातून आपल्याला बुद्धी, समज, सहायता मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून
तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.